नमो नमः. मी दया जोशी संस्कृत अध्ययन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा वाच्य परिवर्तनम हा घटक. चला तर मग बघा, आता तुम्ही मागच्या वर्षी वाच्य परिवर्तन शिकलेला आहात. तर्हि किं नाम वाच्य परिवर्तनम तत्र के भेदाः कथं परिवर्तनं भवति इति अस्माभिः अद्य पठनीयम् अस्ति. बघा, अस्माभिः कर्तृवाच्यं कर्मवाच्यं च गतवर्षे पठिते. एतत्तु सत्यमेव. गतवर्षे कर्तृवाच्यं नाम किं, कर्मवाच्यं नाम किम् इति तु वयं पठितवन्तः. इति तु सर्वे जानन्ति एव. सगळ्यांना माहीतच आहे की कर्तृवाच्य म्हणजे काय आणि कर्मवाच्य म्हणजे काय. जे कर्तृपद आहे, जो कर्तरी प्रयोग आहे त्याला आपण कर्मवाच्य म्हणतो आणि जो कर्मणी प्रयोग आहे त्याला कर्मवाच्य असं म्हटलं जातं. तर बघा, कर्तृवाच्यं क्रियापदं कर्तृपदं बोधयति. तर अधुना पश्यतु किं लिखितमस्ति अग्रे. कर्तृवाच्यं क्रियापदं कर्तृपदं बोधयति, कर्मवाच्यं क्रियापदं कर्मपदं बोधयति. आता जे कर्तृवाच्य क्रियापद आहे त्यांनी कर्त्यापदाचा बोध होतो आणि जे कर्मवाच्य क्रियापद आहे त्यावरनं कर्मपदाचा बोध होतो. तर त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे बघा, की एतानी उदाहरणानि पश्यत. रामः ग्रंथं पठति. तर कर्तृपदम, कर्मपदम, क्रियापदम. तर इथे तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, रामः ग्रंथं पठति. तर यामध्ये रामः हे काय आहे, कर्तृपद आहे. ग्रंथम हे काय आहे, कर्मपद आहे. आणि पठति हे काय आहे, क्रियापद आहे. अत्र ग्रंथम इति कर्मपदम आणि ग्रंथम हे काय आहे वाक्यामधलं कर्मपदम. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकाः इति कथ्यन्ते. तानि वाक्यानि सकर्मकानि कर्तृवाच्यानि भवन्ति. आणि अर्थात आता हे वरचे जे दोन वाक्य आहेत की कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयति आणि कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयति. आता याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित कळेल की ज्या क्रियापदाला कर्त्याची अपेक्षा असते तो असतो कर्तरी आणि ज्या क्रियापदाला कर्माची अपेक्षा असते तर तो काय असतो, सकर्मक कर्तरी. तर कर्तरी प्रयोगाचे जे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे अकर्मक कर्तरी आणि दुसरा म्हणजे सकर्मक कर्तरी. अर्थात ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतं त्याला अकर्मक कर्तरी असं म्हटलं जातं आणि ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक कर्तरी असं म्हटलं जातं. तेच हे इथे सांगितलेलं आहे बघा. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते, ज्या वेळेला क्रियापदाला कर्मपदाची आवश्यकता असते, कर्माची आवश्यकता असते, तदा ते धातवाः सकर्मकाः इति कथ्यन्ते. तेव्हा त्या धातूंना काय म्हटलं जातं, सकर्मक. जसं की तुमच्या पुस्तकातच उदाहरण दिलेलं आहे बघा, रामः ग्रंथं पठति. तर रामः पठति असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा किं पठति, तर त्यावेळेला उत्तर आपल्याला मिळतं की ग्रंथम पठति. तर आपण क्रियापदाला किं हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला उत्तर मिळतं तर ते झालं वाक्यामधलं कर्म आणि ह्या क्रियापदाला कर्माची अपेक्षा आहे आणि म्हणून तो सकर्मक झाला. परंतु आता अजून एक उदाहरण मी तुम्हाला देते आहे बघा. विमानम डयते. किम डयते असा जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला आपल्याला उत्तर मिळतं का हो, तर मिळत नाही. तर त्यावेळेला हे जे क्रियापद आहे तर हे काय आहे, अकर्मक आहे. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते तर त्याला सकर्मक असं म्हटलं जातं आणि ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक असं म्हटलं जातं. तर बघा, तुमच्या पुस्तकात दिलेलं आपण पुढे वाचूयात. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकाः इति कथ्यन्ते. ज्या वेळेला क्रियापद हे कर्माची अपेक्षा असतं तेव्हा त्याला सकर्मक असं म्हटलं जातं त्या धातूला. तानी वाक्यानी सकर्मकानी कर्तृवाच्यानी भवन्ति आणि ती वाक्य सकर्मक कर्तरी असं म्हटलं जातं. तर बघा, एक उदाहरण पुन्हा पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं आहे, रामः पतति. रामः हे काय आहे, कर्तृपद, कर्ता आहे वाक्यामधला आणि पतति हे काय आहे, क्रियापद आहे. तर इथे कर्म तुम्हाला दिसतं आहे का या वाक्यामध्ये, तर नाही, कर्म इथे दिसत नाही आहे. अत्र कर्मपदम नास्ति. इथे कर्मपद नाही आहे. अन्य कर्मपदस्य अपेक्षा यत्र न वर्तते ते धातवाः अकर्मकाः. आणि ज्या वाक्यामध्ये कर्मपद नसतं किंवा कर्माची आवश्यकता नसते तर ते कोणते आहेत, अकर्मक धातू. तानी वाक्यानी कर्तृवाच्यानी एव किंतु अकर्मकाणी भवन्ति. आणि ती वाक्य काय आहेत, कर्तरी आहेतच, कर्तृवाच्य आहेतच, तर परंतु त्याला संज्ञा कशी दिली जाते, तर अकर्मकाणी, त्याला अकर्मक असं म्हटलं जातं. तर आता पुन्हा एकदा आपण याची उजळणी करूयात. बघा, कर्तरी प्रयोग जो आहे, कर्तरी प्रयोगच म्हणजे काय की आपण जे नेहमी वाक्य बोलतो त्यालाच कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. जसं की मी गेले, मी खाल्लं, मी
जेवण केलं, मी अभ्यास केला, ही सगळी काय झाली? कर्तरी वाक्य झाली. तर याचं आपण 2 प्रकारे विभाजन करतो. एक म्हणजे अकर्मक, ज्याच्यामध्ये कर्म नसतं, जसं की आता इथे उदाहरण दिले बघा, रामः पतती किंवा विमानं डयते अशा प्रकारे, किंवा बालिका शयनात उत्तिष्ठती, अशी ही जी वाक्य आहेत यामध्ये कर्म दिसत नाही, त्याला अकर्मक आपण असं म्हणतो. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक असं म्हटलं जातं. हे 2 प्रकार. तर त्यानंतर आता पुढे बघूयात की अकर्मक धातू कोणते आणि सकर्मक धातू कोणते. ती तुमच्या पुस्तकामध्ये ती तालिका दिलेली, तीच आपण पाहणार आहोत. आता बघा, पुस्तकामध्ये दिलेलं आहे अकर्मकाः धातवाः, अर्थात सकर्मक धातूंचं तसं वेगळं विवेचन प्राप्त होत नाही, परंतु अकर्मक धातूंचं प्राप्त होतं, कारण हे धातू जे आहेत ते खूपच कमी आहेत आणि ते तुमच्या पुस्तकामध्ये एक कारिका रूपाने दिलेले आहेत. आधी त्याचं स्पष्टीकरण काय दिलेले ते आपण बघूयात. केचन धातवाः कर्मपदम न अपेक्षन्ते ते सर्वे अकर्मकाः इति कथ्यन्ते. तर काही धातू जे आहेत तर त्यांना कर्मपदाची अपेक्षा नसते आणि मग ते सगळे धातू जे आहेत तर त्यांना अकर्मक असं म्हटलं जातं. भवती, पतती, तिष्ठती, वर्धते, रमते, जीवती, म्रियते, निद्राती, अस्ति, क्रंदती इत्यादयः. तर हे सगळे जे धातू आहेत तर ते आहेत अकर्मक, कारण त्यांना कर्माची अपेक्षा नाही आहे. कानिचन उदाहरणानी पश्यन्तु. तर बघा, इथे कर्त्यासोबत क्रियापद प्रयुक्त करून काही उदाहरणं दिलेली आहेत. बालकः उत्तिष्ठति, राधा लज्जते, माता जागर्ति, सिंहः म्रियते, शशकः बिभेति, प्राची उपविशती, अशा प्रकारे. तर बघा, बालकः उत्तिष्ठति म्हणजे मुलगा उठतो. तर यामध्ये उत्तिष्ठति याला जर आपण किम असा प्रश्न विचारला या क्रियापदाला, तर उत्तर काही मिळणार आहे का? तर नाही. आणि म्हणून हे काय आहे? अकर्मक आहे. तर अशा प्रकारे साधारणतः ही सगळी अकर्मक क्रियापदं आहेत. तर याचा अर्थ पुन्हा एकदा मी सांगते की कर्मपदम न अपेक्षन्ते ते सर्वे अकर्मकाः, आणि ज्यांना कर्मपदाची अपेक्षा नसते तर ते सगळे काय आहेत? अकर्मक आहेत. त्यानंतर याची जी कारिका तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती आपण बघूयात. लज्जा, सत्ता, स्थिती, जागरणम, वृद्धी, क्षय, भय, जीवित, मरणम, शयन, क्रीडा, रुचि, दीप्त्यर्थम, धातुगणम तम अकर्मकम आहुः. तर कोणकोणते जे धातू आहेत, जे लज्जा, त्यानंतर सत्ता, स्थिती, जागरण, वृद्धी, त्यानंतर क्षय, भय म्हणजे भीती, जीवित जगणे, त्यानंतर मरण, त्यानंतर शयन झोपणे, क्रीडा, रुची आणि दीप्ती, या अर्थाने जे प्रयुक्त केले जातात तर ते सगळे धातू जे आहेत तर ते कसे आहेत? अकर्मक आहेत. त्यानंतर पुढे बघा, अधोदत्तानी वाक्यानी पठंतु रामः ग्रंथम पठती. तर यामध्ये हे जे वाक्य आहे तर ते आहे सकर्मकम कर्तृवाच्यम. तर यामध्ये ग्रंथम हे कर्म असल्यामुळे ते सकर्मक कर्तृवाच्य कर्मणी कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर बघा, सारिका हसती, तर हे आहे अकर्मकम कर्तृवाच्य. तर यामध्ये हे जे क्रियापद आहे तर याला कर्माची अपेक्षा नाही आहे आणि म्हणून हे अकर्मक कर्तरी आहे. त्यानंतर सीता चित्रम पश्यती, यामध्ये कर्म असल्यामुळे हे आहे सकर्मक कर्तरी. तर अभिषेकः उपविशती, यामध्ये कर्म नसल्यामुळे हे आहे अकर्मक कर्तरी. त्यानंतर बघा, पुढे दिलेले आहे पठत बोधत कर्तृवाच्यम. कर्तृवाच्य कशाला म्हणायचं? तर कर्तरी प्रथमा यत्र द्वितीया अथ च कर्मणी कर्तृवाच्यम भवेत तत्तु क्रिया कर्त्रानुसारिणी. आणि जिथे कर्तरी म्हणजे कर्ता जो आहे तर तो प्रथमा विभक्तीमध्ये वाक्य जर सकर्मक कर्तरी असेल तर त्यामध्ये कर्माची द्वितीय विभक्ती, त्यानंतर क्रिया कर्त्रानुसारिणी, आणि ज्यामध्ये क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार असेल तर त्याला काय म्हणायचं? कर्तृवाच्यम भवेत. तर ते काय आहे? कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोगातलं वाक्य. त्यानंतर बघा, कर्मवाच्यम कर्मणी प्रथमा यत्र तृतीया अथच कर्तरी कर्मवाच्यम भवेत तत्तु क्रिया कर्मानुसारिणी. आणि यामध्ये ज्यामध्ये कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे कर्मवाच्यमध्ये, त्यानंतर कर्तरी म्हणजे कर्ता जो आहे तो तृतीय विभक्तीमध्ये असणार आहे, आणि क्रिया कर्मानुसारिणी म्हणजे क्रियापद जे आहे तर ते कर्मानुसार असणार, आणि म्हणूनच तत्तु कर्मवाच्यम भवेत म्हणजे त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. त्यानंतर भाववाच्यम भाववाच्ये क्रिया व्यक्ती न कर्तरी न कर्मणी तत्र कर्ता तृतीयायाम क्रिया भावानुसारिणी. आणि भाववाच्य म्हणजेच भावे प्रयोगामध्ये काय होतं की क्रिया वक्ती न कर्तरी न कर्मणी, आणि यामध्ये कर्म नसतं आणि क्रिया जी आहे ती तर कर्ता किंवा कर्मानुसार नाही. तत्र
कर्ता तृतीयायाम क्रियाभावानुसारेणी. अर्थात यामध्ये स्पष्टीकरण कसं दिले बघा, की यामध्ये क्रिया म्हणजेच क्रियापद हे आहे तर ते कर्त्यानुसार पण नसतं आणि कर्मानुसार पण नसतं. तत्र कर्ता तृतीयायाम आणि मग कर्ता कसा असतो, तृतीया विभक्तीमध्ये असतो. आणि क्रियापद जे आहे तर ते कसं असतं, भावानुसारणी. म्हणजे कसं की कर्ता जरी बहुवचनामध्ये असला किंवा त्यामध्ये कर्म तर नसतंच अर्थात, कारण तो अकर्मक कर्तरी आहे त्याचाच भावे प्रयोग होतो. आणि म्हणूनच कर्ता जो आहे तो एकवचनी असो, बहुवचनी असो किंवा द्विवचनी असो, तर क्रियापद हे नित्य प्रथम पुरुषी एकवचनीच असतं. जसं की बालकैही पठ्यते, असंच पठ्यन्ते नाही येणार. बहुवचन जरी असलं तरी पठ्यते असंच येईल. तर हेच या कारिकेमधनं सांगायचं आहे. अधुना वाच्य परिवर्तनं पश्यामः. तर इथे बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, सकर्मकं कर्तृवाच्यं तस्य परिवर्तनं कर्मवाच्यमध्ये भवति. पश्यन्तु अत्र वाक्यानि दत्तानि सन्ति. रामः ग्रन्थं पठति. तर्हि तत्र परिवर्तनं कथं भवेत्, रामेण ग्रंथः पठ्यते. तर जे सकर्मक कर्तृवाच्य आहे, सकर्मक कर्तरी आहे, तर त्याचं परिवर्तन कशामध्ये होणार आहे, तर कर्मणी प्रयोगामध्ये. तर रामः हा वाक्यातील कर्ता आहे, ग्रंथम हे आहे कर्म आणि पठती हे आहे क्रियापद. तर रामः या कर्त्याचं परिवर्तन झालेलं आहे तृतीया विभक्तीमध्ये. रामः प्रथमा विभक्तीत आहे कर्ता, तर जेव्हा आपण कर्मणी प्रयोग करतो, कर्मणी प्रयोगामध्ये त्याचं परिवर्तन करतो त्यावेळेला कर्ता तृतीयमध्ये होतो, म्हणून रामःचं रामेण झालेलं आहे. त्यानंतर ग्रंथम हे आहे द्वितीया विभक्तीमध्ये, तर त्याचं प्रथमा विभक्तीमध्ये परिवर्तन होईल, तर ग्रंथः अशा प्रकारे. आणि क्रियापद कसं होतं, तर मूल धातू, त्यानंतर त्याचं विकरण, त्यानंतर य आणि जो आत्मनेपदी जे धातू प्रत्यय आहेत, तर प्रथम पुरुष एकवचनाचा तर तो तेथे लागतो. आणि मग क्रियापद कसं तयार होईल बघा, पठ प्लस त्याचं विकरण प्लस य आणि प्लस ते, म्हणून क्रियापद तयार होईल पठ्यते अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं उदाहरण तुमच्या पुस्तकात दिलेले आहे ते बघू. बालकः ग्रंथान पठती. तर इथे बालकः हे आहे प्रथमा विभक्तीतला कर्ता, तर त्याचं परिवर्तन होईल तृतीया विभक्तीमध्ये, म्हणून बालकेन. आणि ग्रंथान तर हे आहे द्वितीया विभक्तीमध्ये कर्म, बहुवचन आहे म्हणून ग्रंथाः. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलतं, म्हणून ग्रंथाः हे बहुवचन असल्यामुळे पठ्यन्ते अशा प्रकारे कर्मणी प्रयोगातलं क्रियापद होईल. त्यानंतर बघा खाली काही तालिका दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात. तर रामः ग्रंथं पठति. अत्र रामः कर्तृपदं, ग्रंथं कर्मपदं तथा च पठति इति क्रियापदं. तर्हि रामः प्रथमा विभक्त्याम् अस्ति, ग्रंथं द्वितीया विभक्त्यां, तर्हि पठति यत् क्रियापदमस्ति तत्तु प्रथमान्तपदानुसारं. प्रथमान्तपदानुसारं नाम कर्तृपदानुसारम्. अनन्तरं कर्मणि प्रयोगे कथं रचना भवति, तर्हि रामेण ग्रंथः पठ्यते. अत्र रामेण कर्तृपदं तृतीया विभक्त्यां वर्तते, ग्रंथः इति कर्मपदं प्रथमा विभक्त्याम् अस्ति. अनन्तरं पठ्यते इति क्रियापदं प्रथमान्तपदानुसारं नाम कर्मपदानुसारेण. पश्यन्तु अनन्तरं किं दत्तमस्ति. त्यानंतर बघा काय दिलेले आहे की अकर्मक कर्तृवाच्य जे आहे तर त्याचं परिवर्तन होतं भाववाच्यमध्ये म्हणजेच भावे प्रयोगामध्ये. तर यामध्ये कशी रचना असते ते दिलेले आहे. मधुरा पतती इति एतत् वाक्यमस्ति, मधुरा पतती. अनन्तरं तस्य परिवर्तनं भाववाच्यमध्ये भविष्यति. कथं भविष्यति पश्यन्तु. तर मधुरा हा वाक्यातील कर्ता आहे, पतती हे क्रियापद. तर मधुरा हा जो कर्ता आहे तर त्याची तृतीय विभक्ती होईल भाववाच्यामध्ये, भावे प्रयोगामध्ये, म्हणून मधुरया. आता मधुरा हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, तर माला शब्दाप्रमाणे तो चालेल, म्हणून मालया याप्रमाणे मधुरया असं तृतीय विभक्ती एकवचनाचं रूप झालं. त्यानंतर पतती हे क्रियापद आहे, तर आपण जसं बघितलं होतं की कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाची रचना कशी असते तशीच इथे असते, पण फरक एवढाच आहे की कर्ता जो आहे अर्थात अकर्मक कर्तरीमध्ये कर्म नसतं, त्यामुळे कर्ता जरी बहुवचनामध्ये असला तरीही क्रियापद जे आहे तर ते नित्य प्रथम पुरुषी एकवचनीच असणार आहे. तर बघा पत, त्यानंतर विकरण, त्यानंतर य, त्यानंतर ते, पत्यते अशा प्रकारे. पुढचं उदाहरण बघा. बालिकाः पतन्ति. तर बालिकाः हा कर्ता आहे प्रथमा विभक्ती बहुवचनातला, आणि त्याचं आपण भावे प्रयोगामध्ये जेव्हा परिवर्तन करणार तेव्हा तृतीय विभक्ती बहुवचनामध्ये कर्त्याचं परिवर्तन केलं जाणार, म्हणून काय येईल बालिकाभिः. परंतु जरी
भावे प्रयोगामध्ये नियम असा आहे की जरी कर्ता बहुवचनामध्ये असला तरी क्रियापद नित्य प्रथम पुरुष एकवचनीच असणार आहे. म्हणून बालिकाभिः पत्यते असंच होईल. तर बघा तालिकेमध्येच पुन्हा ते दिलेलं आहे की मधुरा कर्तृपदम प्रथमा विभक्तीमध्ये कर्मपदम नास्ती, इथे कर्मपद नसतंच म्हणून तिथे अकर्मक म्हटलेलं आहे. आणि पतती हे क्रियापद हे प्रथमांत पदानुसार म्हणून मधुरा पतती असं येईल. त्यानंतर बघा त्याचं परिवर्तन आपण भावे प्रयोगामध्ये केलेलं आहे. मधुरा या कर्तृपदम तृतीया विभक्तीमध्ये कर्मपद नाही आहे आणि क्रियापद हे कसं आहे नित्यम प्रथम पुरुष एकवचनी म्हणून पत्यते अशा प्रकारे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये कर्तृवाच्याची काही उदाहरणे आणि त्याचं परिवर्तन कर्मवाच्यामध्ये कसं होतं ती दिलेली आहेत. बघा बालकः श्लोकं गायति, तर बालकेन श्लोकः गीयते. त्यानंतर माला पुष्पाणि नयति, मालया पुष्पाणि नीयन्ते. आता पुष्पाणि बहुवचन म्हणून नीयन्ते बहुवचन. त्यानंतर अहं मुकुंदं स्मरामि, मया मुकुंदः स्मर्यते. त्वं रोटिकाः करोषि, त्वया रोटिकाः क्रियन्ते. त्यानंतर सूर्यः प्रकाशं ददाति, सूर्येण प्रकाशः दीयते. माता अस्मान् ताडयति, मात्रा वयं ताड्यामहे. हे जे उदाहरण आपण बघितलं मात्रा वयं ताड्यामहे, तर हे उदाहरण जे आहे उत्तम पुरुषाचं आहे. त्यानंतर बघा पिता त्वाम उपदिशति, तर पित्रा त्वम उपदिश्यसे. त्यानंतर बघा ऋषिः युष्मान् वदति, ऋषिणा यूयम् उद्यध्वे. त्यानंतर त्वं मां पृच्छसि, त्वया अहं पृच्छे अशा प्रकारे. तर सगळ्या पुरुषांचा उपयोग यामध्ये केलेला आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर इथे कर्मवाच्यामध्ये वाक्य आहे मया माता वंद्यते, तर कसं येईल अहं मातरं वंद्ये. त्यानंतर राजा मंत्रिणं आह्वयति, राजा मंत्री आहूयते. त्यानंतर शृगालः मृगकाकौ पश्यति, शृगालेन मृगकाकौ दृश्येते. कारण द्विवचन जे आहे ते मृगकाकौ असंच येईल आणि द्विवचन असल्यामुळे दृश्येते अशा प्रकारे क्रियापद येईल. त्यानंतर बघा अन्य लकारेषु प्रयोग परिवर्तनम. आतापर्यंत जे आपण परिवर्तन बघितलं तर ते केवळ आणि केवळ फक्त लटलकारामध्ये होतं, पण अन्य लकारामध्ये सुद्धा असं परिवर्तन होतं. अन्य कोणकोणते लकार आहेत तुमच्या अभ्यासाला, लंग लकार आहे, लोट लकार आहे, त्यानंतर विधिलिंग लकार आहे, तर त्यामध्ये सुद्धा हे परिवर्तन आपण करू शकतो. तर त्याचीच उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. बघा बालकः श्लोकम अगायत. आता हे अगायत हा कोणता लकार आहे लंग लकार. तर सगळीकडे नियम तसेच असतील. बघा जरी लकार परिवर्तन झालं तरी जसं आपण बघत होतो की ज्या वेळेला आपण कर्मणी प्रयोगामध्ये परिवर्तन भावे किंवा कर्मणी प्रयोगामध्ये परिवर्तन करतो त्यावेळेला जो आत्मनेपदी धातू आहे तर त्याचं प्रथमपुरुषी एकवचनाचं क्रियापद आपण वापरतो. तर त्या प्रकारे तसंच परिवर्तन इथे सुद्धा होणार आहे या लकारामध्ये सुद्धा. तर बघा बालकः श्लोकम अगायत, तर त्याचं परिवर्तन होईल बालकेन श्लोकः अगीयत. तर हा पूर्ण आहे. हा जो पूर्ण त दिसतो आहे तो आहे आत्मनेपदी प्रथमपुरुषी एकवचनाचा लंग लकाराचा. त्यानंतर बघा बालकः श्लोकं गायतु. आता गायतु हे उदाहरण जे आहे तर हे कोणत्या लकारातलं आहे तर ते आहे लोट लकारातलं आणि त्याचं परिवर्तन होताना कसं होईल बालकहचं होईल बालकेनं, तर तृतीय एकवचनामध्ये. त्यानंतर श्लोकम द्वितीय विभक्ती आहे त्याचं पुन्हा श्लोकः प्रथमा विभक्ती आणि गायतु लोट लकार आहे तर त्या लोट लकाराचं इथे प्रथम पुरुषाचं एकवचनाचं क्रियापद आहे परस्मैपदाचं. तर आपण इथे आत्मनेपदाचं वापरणार कर्मणी प्रयोगामध्ये म्हणून ते येईल गीयताम. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण बालकः श्लोकं गायेत, तर हे आहे विधिलिंग लकाराचं. तर त्याचं परिवर्तन तसंच होणार आहे. आपण ज्या वेळेला त्याचं परिवर्तन करणार तेव्हा आपण नित्य प्रथम पुरुषी एकवचनाचं क्रियापद वापरणार भावे प्रयोगामध्ये. आणि ज्या वेळेला आपण कर्मणी प्रयोग बघणार तर त्यामध्ये कर्म जर बहुवचनी असेल तर क्रियापदामध्ये क्रियापद हे आपण आत्मनेपदी बहुवचनी वापरणार आणि जर द्विवचनी असेल तर क्रियापद हे जर कर्ता द्विवचनी असेल तर क्रियापद हे आपण आत्मनेपदाचं द्विवचनाचं वापरणार आहे. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर बघा बालकः श्लोकं गायेत, तर बालकेन श्लोकः गीयेत अशा प्रकारे त्याचं परिवर्तन होईल. त्यानंतर आपण पुढे बघूया जिज्ञासापत्रम. यामध्ये
एकच प्रश्न आहे, वाच्य परिवर्तनम कुरुत. त्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे, साधवः ईश्वरम नमन्ति. तर आता आपल्याला याचं परिवर्तन करायचं आहे. हा आहे कर्तरी प्रयोग, कारण साधारण वाक्य आहे. साधवः प्रथमा विभक्तीमध्ये, ईश्वरम द्वितीया विभक्तीमध्ये आणि कर्त्यानुसार नमन्ति हे क्रियापद. तर याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे कर्मवाच्यमध्ये, हे आहे कर्तृवाच्यमध्ये. तर याचं तुम्हाला माहिती आहे की कर्त्याची तृतीया विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती होईल आणि कर्मानुसार क्रियापद होईल, कारण हा सकर्मक आहे. म्हणून त्या प्रकारे आपल्याला कर्मवाच्यमध्ये परिवर्तन करावं लागेल. तर बघा, साधुभिः ईश्वरः नम्यते, अशा प्रकारे ते परिवर्तन होईल. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, हरिः भक्तान रक्षति. तर इथे सुद्धा आपल्याला कर्तृवाच्य दिलेलं आहे, कर्तरी रचना आहे आणि म्हणून आपल्याला परिवर्तन करावं लागेल कर्मवाच्यामध्ये. तर ते कसं होईल, हरिणा भक्ताः रक्षन्ते, अशा प्रकारे. त्यानंतर बघा तिसरं वाक्य, ब्रह्मा विश्वम निर्माति. तर हे सुद्धा आहे कर्तृवाच्यामध्ये. तर आपल्याला याचं परिवर्तन करावं लागणार आहे कर्मवाच्यामध्ये. तर ते कसं होईल, ब्रह्मणा, ब्रह्माची तृतीया विभक्ती होईल ब्रह्मणा, विश्वः निर्मीयते, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, गर्दभेन भारः उह्यते. तर आता हे आहे कर्मवाच्यामध्ये. तर याचं आपल्याला कर्तृवाच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. तर कसं होईल बघा, आता तृतीया विभक्ती आहे कर्त्याची. तर आपल्याला कर्तृवाच्यामध्ये करताना सर्वसाधारण रचना, कर्त्याची प्रथमा विभक्ती, कर्माची द्वितीया विभक्ती आणि कर्त्यानुसार क्रियापद होईल. तर बघा, गर्दभः भारम वहति, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, पक्षिभिः नीडानी रच्यन्ते. तर ही पण आहे कर्मवाच्य रचना. तर याचं परिवर्तन आपल्याला कर्तृवाच्यामध्ये करावं लागेल. तर कसं होईल बघा, पक्षिणः नीडानी रचयन्ति, अशा प्रकारे. अर्थात फक्त विभक्तीमध्ये बदल होणार आहे वाच्य परिवर्तन करताना, पण वचनामध्ये परिवर्तन होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा, तर इथे पक्षिभिः असं बहुवचन आहे. तर त्याचं आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये परिवर्तन करताना पक्षिणः असंच होईल, त्याच्या वचनामध्ये परिवर्तन होणार नाही. त्यानंतर बघा शेवटचं वाक्य, विघ्नहर्ता मोदकौ खादति. तर हे आहे कर्तृवाच्य. तर त्याचं आपल्याला कर्मवाच्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. तर ते असं होईल बघा, विघ्नहर्त्रा मोदकौ खाद्येते. कारण मोदकौ हे जे आहे, तर हे आहे कर्म आणि म्हणूनच इथे कर्मानुसार वाक्यामध्ये परिवर्तन होऊन खाद्येते अशा प्रकारे होईल. तर आपला भाषाभ्यास इथे संपलेला आहे आणि आपला पाठसुद्धा इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.